1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची उद्या बैठक। शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत उपस्थित होणार। उपस्थिती जी आहे ती लावण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार। संजय राऊतांची माहिती। भाजपाकडून पुन्हा एक हे तो सेफ हे नाऱ्याचा पुनरुच्चार। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाजपाकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। सर्व अभियान ताकदीने राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीत सूचना। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही। 2017 साली शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या होत्या। आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। सर्वपक्षीय मोर्चाला भाजपा आवाज। मुंबईकरांचा संकल्प भाजपच्या अभियानानं उत्तर देणार आहे। सर्वपक्षीय मोर्चावेळी भाजपा कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार। मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचेही कार्यकर्त्यांना आदेश। शेलार आणि अमित साठम यांचे निर्देश। नांदेडच्या कांडली गावामध्ये 17 वर्षाच्या तरुणाची हत्या करून विहिरीत फेकलं। प्रेम संबंधातून हत्या केल्याची माहिती। प्रियसीच्या वडील आणि भावाला अटक। मुंबई DRAI तर्फे नावाशेवा पोर्टवरती 4 कोटींचं चायनीज फटाके जप्त। चायनीज फटाक्यांच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त। अधिकचा तपास सुरू। रेल्वेकडून मुंबई ते छपरा दरम्यान उत्सवानिमित्त 4 विशेष ट्रेन सेवा चालवणार। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि छपरा दरम्यान गाड्या चालवण्याचा निर्णय। तील वेल्हे पंचायत समिती इमारतीच्या काचा तरुणानं फोडलेल्या आहेत। तरुणाकडून पंचायत समितीच्या कारभाराचा निषेध करण्यात आलाय। निधी मिळूनही रस्ता न बनवता बिल काढल्याचा तरुणाचा आरोप आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यात सकाळपासून पावसाळी वातावरण पाहायला मिळते। पावसामुळे काढणीला आलेलं पीक आणि कापसाचं नुकसान झालंय। शेतकरी संकटात आहे।